आणि मग आपले जिथे ज्ञानोबा तुकोबा येतात, वारी करा म्हणतात, एकमेकांच्या पाया पडा म्हणतात, विनयशीलता नम्रता याच्यामधून तुमचे सगळे अहंकार रूपी जो काही षडविकार आहे तो नष्ट होतो. आणि म्हणून वारीची सुरुवात नेहमी आषाढामध्येच असते. त्याच्यामागे विज्ञान आहे. नाहीतर त्यांना काय वारी हिवाळ्यात काढता नसते आणि का एवढ्या पावसा पाण्याची वारी करत जायचं, त्याच्यापेक्षा आपण हिवाळ्यात काढू म्हटले असते. नाही, त्याच्यामध्ये विज्ञान आहे. आणि हे विज्ञान आपण समजून घेतलं की त्याचा अर्थ आपल्याला काय. असे आषाढ महिन्यामध्ये आपल्याला गुणांची यादी केली की माझ्यामध्ये कुठला अहंकाराचे गुण आहेत, कुठले षड विकार आहेत, आणि मग ते नष्ट करायचे असतील तर त्याच्या पुढचा महिना येतो श्रावण. आणि मग श्रावणामध्ये आपले सगळे ज्येष्ठ आहोत आपण, आपल्या घरी पूर्वी पोथी लावली जायची, हरिविजय कुठे काय नवनाथाची पोथी, अमुक सगळ्या पोथ्या लावल्या जायच्या. आणि त्या श्रवणामधून आपले षडविकार दूर झाले पाहिजे. आणि हे ज्यावेळेस दूर व्हायला लागतात त्यावेळेस आपलं चांगलं व्हायला लागतं. आणि चांगलं होणं म्हणजे भद्र होणं. आणि मग ओम भद्रे मी करणे विष्णुयामदेवा जसं जे म्हटलं जातं त्याप्रमाणे पुढचा महिना आपोआपच भाद्रपद महिना येतो. भद्र करणारा. आणि भद्र करणारा असला की मग त्याची सुरुवात पण सुंदर झाली पाहिजे. म्हणून प्रथम पूजनीय गणपतीचं तिथे स्थान, मग गणेशोत्सव त्या ठिकाणी येतो. 10-11 दिवस आपण गणपतींचा उत्सव करतो, गणपतींची कृपा आपण संपादन करतो. आणि त्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण एकत्र आल्यानंतर त्या मातीचा उपयोग करणं म्हणजे त्या मातीबरोबर संधान साधणं हा अत्यंत महत्वाचा आहे. आज आपले पाय मातीला लागतात का? अजिबात लागत नाही. आणि म्हणून प्रत्येकामध्ये टेम्परेचर वाढलेलं असतं, प्रत्येकामध्ये इलेक्ट्रिसिटीचा करंट वाढलेला असतो, तो आपण कधीच अर्थिंग करत नाही. आणि म्हणून तर गणपतीच्या मध्ये आपण मातीचा गणपती बनवावा, मातीला हात लावावा, याच्यासाठी ते आपल्याला केलेलं आहे. पुढे नवरात्र तर येणारच आहे त्या निमित्ताने पुन्हा. आणि म्हणून या गणपतींचं पूजन, मग गणपतींचा आशीर्वाद मिळाला की ज्या कुळामध्ये आपण जन्मलेलो आहोत, ज्यांचे आपण वंशज आहोत, ज्यांचा जीन आपल्यामध्ये आहे, अजूनही त्या ऋषीमुनींचा जीन आपल्याकडे आहे, म्हणून आपण गोत्र सांगत असतो. गोत्र अत्यंत महत्वाचं आहे. आज आपल्याला गोत्र माहित नसतात, नवीन पिढीमध्ये गोत्र म्हणजे काय हेच माहिती नाहीये. जर गोत्र जर आपल्याला माहित असेल आणि त्या ऋषींनी काय परंपरा चालवली होती, त्या ऋषींनी काय प्रकारचं साहित्य निर्माण केलं होतं, त्या ऋषींनी कुठलं विज्ञान शोधून काढलं होतं, जर त्या ऋषींप्रमाणे आपण जर आपली साईड निवडली तर आपण त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. उदाहरणार्थ एकच गोत्र घेणार आहे मी, अत्री ऋषी असतील, अत्री गोत्र असतं कोणाकोणाचं. जर अत्री गोत्र जर असेल तर अत्री ऋषींनी काय केलं होतं त्यांच्या जीवनामध्ये? अत्री म्हणजे काय? त्र आणि त्र म्हणजे सत्व रज तम याच्या पलीकडे गेलेले होते ते. त्याच्यावर त्यांनी विजय मिळवलेला होता आणि तो विजय मिळवला म्हणून ते सिद्ध झाले. आणि त्यांनी अनेक मंत्रांचं उच्चारण केलं, अनेक मंत्रांचा शोध लावला, अनेक स्तोत्रांचं लिखाण केलं, असे हे अत्री ऋषी. आणि म्हणूनच त्यांना दत्त प्रसन्न झाले. दत्तांना सुद्धा त्यांना त्यांच्या पुढे जन्म घ्यावा वाटला, त्यांच्या घरामध्ये यावंसं वाटलं, कारण त्यांनी ते तत्व जोपासलं. आणि म्हणून ज्यांचं गोत्र अत्री आहे त्यांनी जर संशोधनामध्ये भाग घेतला, संशोधन विषय जर कुठल्याही विषयामध्ये जर निवडला त्यांनी, तर त्या व्यक्तीला सहज यशस्वीता प्राप्त होते. अशा प्रकारे आपण गोत्रांचा अभ्यास केला पाहिजे. आणि म्हणून सांगण्याचा उद्देश असा आहे की ज्या वंशामध्ये, ज्या कुळामध्ये आपण जन्माला, ज्या गोत्रामध्ये जन्माला आलेलो आहोत, त्या गोत्राच्या प्रती आपल्याला समर्पित भाव वापरण्यासाठी म्हणून आपण पुढचा जो भाग घेतो तो म्हणजे पितृपंधरवडा. पितरांच्या नावाने आपण आठवण काढतो, पितरांच्या नावाने आपण श्राद्ध तर्पण करतो. त्यांचं श्राद्ध करत असताना श्रद्धेने केली त्यांची काही कृती असते त्याला श्राद्ध म्हटलं जातं. श्राद्ध म्हणजे काय? ते फक्त आपल्याला कर्मकांड करायचंय असं नाहीये. त्या कर्मकांडाच्या मागचा उद्देश हा आपण लक्षात घेतला पाहिजे की त्या निमित्ताने आपलं वंशावळ आपण लक्षात घेत असतो. मग माझे पूर्वज आजही माझे काय आहेत हे जर आपण आत्ता लिहिलं नाही तर येणाऱ्या पिढ्यांना कळणार नाही. आपल्या इथे बसलेल्यापैकी काही आपले जे काही वंश पूर्वज असतील ते स्वातंत्र्य सैनिक असतील, कदाचित महाराजांच्या काळामध्ये काही लढाई केलेली असेल. अशा आपण जर हे लिहून ठेवण्याचा प्रयत्न केला तर येणाऱ्या पिढीला ते समजेल. आणि मग ह्या पितृपंधरवड्याच्या निमित्ताने आपण पितरांच्या नावाने जे काही दान देतो किंवा जे काही कर्मकांड करतो त्यांच्या नावाने तर्पण करतो, त्याच्यामुळे पितृ सुद्धा आपल्याला खुश होतात. श्री गणेशाचा आशीर्वाद मिळाला, पितरांचे शुभाशीर्वाद मिळाले की त्यानंतर आपल्याला घोड्यासारखी शक्ती प्राप्त होते, हॉर्स पॉवर आपल्यामध्ये येते. आणि म्हणून कुठलीही पॉवर मोजायची असेल तर आपण हॉर्स पॉवर या यंत्रामध्ये मोजत असतो. कारण हॉर्स म्हणजे घोडा हा अत्यंत वेगवान प्राणी आहे. आणि म्हणूनच तर सगळ्या लढायांमध्ये महाराज असो, संभाजी महाराज असो, सगळे असो, यांनी आपला घोडाच वापरलेला दिसतो. आणि म्हणून पुढचा महिना आहे तो अश्विन. हा अश्विन महिना म्हणजे काय? अश्वासारखी गती, अश्वासारखी ऊर्जा आपल्याला प्राप्त करून देणारा हा महिना. आणि त्याचं अनुष्ठान काय आहे तर ही शक्ती दात्रे देवी. आणि म्हणून त्या ठिकाणी नवरात्राचा उत्सव आपण साजरा करत असतो. मग नवरात्रामध्ये अष्टदुर्गा यांचं पूजन,
एका स्त्री मातेला 8 भुजा दिलेल्या आहेत. कुठल्याही देवदेवतेला 8 भुजा दिलेल्या नाही. पुरुष देवता आहेत त्यांना जास्तीत जास्त 4च दिलेले आहेत, त्याच्यापेक्षा जास्त दिलेले नाहीत. पण देवीला किती? 8 हात दिलेले. अष्टशक्तींनी युक्त असं हे सगळं आपल्याला शक्ती देणारी देवता आणि म्हणून सगळ्यांना शक्ती प्रदान करणारी देवी, तिचा उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव. आणि हा नवरात्र उत्सव अश्विन महिन्यात सुरू झाला की आपण अश्वगतीने चालायला लागतो आणि अश्वगतीने चालायला लागलं की आपोआप त्याच्यामधून ऊर्जा निर्माण होते, दिवे लागायला लागतात, सगळीकडे आपले नाव पसरायला लागतं आणि मग त्याच्यामधून जे काही आपण प्रकाश निर्माण करतो तो असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतमगमय, मग येते दिवाळी. आणि मग अश्विन महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये दिवाळीची सुरुवात होते आहे. दिवाळीचे एकूण दिवस किती आहेत? आपण 2-3 मध्ये अडकतो. दिवाळी एकूण 36 दिवस साजरी केली जाते. 36 दिवसांची दिवाळी असते. म्हणून आपलं लग्न ठरवताना सुद्धा किती गुण मोजले जातात? 36च गुण मोजले जातात. हे विज्ञान आहे त्याच्या मागचं. 36च गुण का मोजायचे? त्याच्यापैकी जास्तीत जास्त गुण जुळले पाहिजेत असा प्रघात आपल्याकडे आहे. कारण या दिवाळीचे 36 दिवस असतात आणि या 36 दिवसांच्या दिवाळीमध्ये वेगवेगळ्या गुणांचं अवतरण आपल्यामध्ये व्हावं हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि याची सुरुवात होते रमा एकादशीला. आज आपण वसुबारसेपासून दिवाळी सुरुवात झाली असा प्रघात सुरू झाला. एक दिवस आपण कट ऑफ करून टाकला. खरी दिवाळी आपली रमा एकादशीला सुरू होते. रमा एकादशी म्हणजे काय? रममाण होण्यासाठी निर्माण केलेली, एका दशेमध्ये यावं म्हणून ती रमा एकादशी. रममाण व्हायचं. कशात रममाण व्हायचंय? तरच आपले दिवे लागले जाणार आहेत. आणि म्हणून हे पुढे सांगितलेल्या पुढच्या दिवसांमध्ये येत होते. आणि मग जर रममाण व्हायचं असेल तर तुम्हाला आजूबाजूला पाहता आलं पाहिजे, आजूबाजूला सगळ्यांना सन्मान देता आला पाहिजे, सगळ्यांना तुम्ही पूजनीय असं वाटलं पाहिजे. असा आराखडा तयार करत असताना समुद्र मंथन झाल्यानंतर दुसरं जे काही निर्माण झालेलं होतं, पहिलं विष, काळपट्ट विष निर्माण झालं होतं सगळ्यांना माहितीये. आणि त्याचं सेवन भगवान विष्णू शंकरांनी केलं आणि आपल्या गळ्यामध्ये अडकून टाकलं. त्याच्यामध्ये दुसरं रत्न जे निर्माण झालेलं होतं ते म्हणजे कामधेनू. आणि अत्यंत महत्वाचं कामधेनू म्हणजेच कामधेनू म्हणजे आपली इच्छा सर्व पूर्ण करणारी अशी कामधेनू नावाची गाय ज्यावेळेस त्या समुद्र मंथनातून बाहेर आली ती आपली दुसरी माता झाली. एक जन्मदात्री माता असते आणि मातेचं दूध संपलं की आपल्याला दूध प्राप्त करून देणारी दुसरी माता जी असते ती म्हणजे ही गोमाता. आणि म्हणून गोमाता अत्यंत पूजनीय आहे म्हणून तिला दुसरा दिवस दिलेला आहे. लगेच दुसऱ्या दिवशी तिचं पूजन आणि म्हणून सवत्स पूजन या निमित्ताने आपण आज करत असतो. त्या गोमातेला रक्षण करण्यासाठी आपण सगळ्यांनी कटिबद्ध असलं पाहिजे. आपण प्रत्येक जण आपल्या इमारतीमध्ये, आपल्या घरामध्ये, फ्लॅटमध्ये गाय पाळू शकत नाही, परंतु गोसेवा मात्र करू शकतो. आपल्या चिंचवड परिसरामध्ये, प्राधिकरण परिसरामध्ये आपण अत्यंत भाग्यशाली आहोत. जवळजवळ 8 ते 9 गोशाळा या परिसरामध्ये. या गोशाळांचा उपयोग आपण केला पाहिजे. महिन्यातून एकदा, 15 दिवसातून एकदा या गोशाळेमध्ये गेलं पाहिजे. या गोशाळेमध्ये गेल्यानंतर गायीची सेवा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या गो उत्पादनांचा उपयोग केला तरी आपण गोसेवा केल्याचा आनंद आपल्याला मिळतो. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये गोमूत्र असलं पाहिजे, गायीच्या शेणाच्या भोवऱ्या असल्या पाहिजे. रोज सकाळ संध्याकाळ कधीतरी आपल्याला त्या ज्वलन त्यांचं करता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये हवन सामुग्री थोडी टाकून आपण धूळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न अत्यंत महत्वाचा आहे. आज आपल्या प्रत्येकाचं घर हे नकारात्मक ऊर्जेने भरलेलं आहे. हे कुणी सांगण्याची आवश्यकता नाही. प्रत्येकाच्या घरामध्ये टीव्ही आहे. टीव्ही पासून निघणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, अनेक चाललेल्या सिरियल्स, त्याच्यामधून निघणारी नकारात्मक ऊर्जा, त्याचप्रमाणे मोबाईल आज आहेच आहे. याचा मोबाईल वेगळा, त्याचा मोबाईल वेगळा. प्रत्येकाला आधी स्वतंत्र खोली हवी असते, स्वतंत्र प्रायव्हसी हवी असते. माझा कम्फर्ट झोन इथपर्यंत आपण येऊन पोहोचलेला आहोत. आणि हा कम्फर्ट झोनमुळे दुसऱ्याचा कम्फर्ट कशा ते हाच विचार करत नाही आपण. आणि तो चुकल्यामुळे आज आपली वेशभूषा बदलली, केशभूषा बदलली. मला जसं पाहिजे तसं मी वागेन, मला जसे जीन पॅन्ट घालावं येतं जीन पॅन्ट घालेन, मला वाटलं तर मी अगदी हाफ चड्डी घालेन, अशी परंपरा सुरू झाली. कारण दुसऱ्याचा कम्फर्ट झोनचा विचारच आपण करत नाही. माझ्या शरीराचं प्रदर्शन झालं तरी चालेल, पण माझ्या कम्फर्ट झोन मध्ये मला राहता आलं पाहिजे. आणि म्हणून स्त्रियांची वेशभूषा किती बदलली, केशभूषा किती बदलली. पुरुषांचं तरी पूर्वी आपण म्हणतो तर धोतर होतं, त्याच्यानंतर ते पायजम्यामध्ये आले, पायजम्यामधून शर्ट पॅन्ट मध्ये आले, शर्ट पॅन्ट मधून फार फार ते ह्याच्यामध्ये कोट मध्ये आले. इथपर्यंत परिवर्तन झालं. पण महिलांमध्ये किती मोठं परिवर्तन झालेलं आहे. साडीमधून ज्या होत्या त्या आता बिकिनी पर्यंत आलेल्या आहेत. इतकं मोठं परिवर्तन झालेलं आहे आणि आपण कोणी त्याच्यासाठी बोलत नाहीये. ही मोठी दुर्दशा आहे. आणि म्हणून हे कशासाठी केलेले आपल्या ऋषीमुनींनी आणि ऋषीपत्नींनी याचा अभ्यास आपण केला पाहिजे, त्याच्यातला विज्ञान. आणि म्हणून वस्त्रसंहिता ह्याचा स्वतंत्र विषय आहे.
कधीतरी वेळ मिळाला तर आपण त्याच्यावर चर्चा करूया. आणि म्हणून हे नवरात्रामध्ये नवरात्र झाल्यानंतर आपण अश्विन महिन्यामध्ये आलो होतो आणि मग या वसुवार्षेला आपण गायीचं पूजन करतो. गायींचं पूजन झाल्यानंतर आपण बाळ म्हणून थोडंसं मोठं झालेलं असतो, दुधावरचं आपलं संपलेलं असतं आणि मग आपण अन्न सेवन करायला लागतो. अन्न सेवन करणं म्हणजे काय? आपल्याला वनस्पती मदत करतात आणि मग सगळे धन धान्य फळावर औषधी वनस्पती आपल्या मदतीला धावून येतात. आणि म्हणून तिसरा दिवस येतो तो धनत्रयोदशी. धनत्रयोदशी म्हणजे धनाचं पूजन नाहीये, आज घराघरामध्ये धनाचं पूजन करतात. कारण काय करायचं हेच माहित नाही आम्हाला. लक्ष्मी पूजनाला धनाचं पूजन, धनत्रयोदशीला धनाचं पूजन. आणि म्हणून धनत्रयोदशीला धान्याचं पूजन, जे अन्न धान्य आहे त्याचं पूजन आपण करायचं. आणि ते कशाने करायचं? ते धन्यानेच करायचं. म्हणून धन्याचा प्रसाद. कारण आता ऑक्टोबर हीट चालू आहे, हीट म्हणजे आपली उष्णता वाढते, ती कमी करण्यासाठी धणे अत्यंत महत्वाचे आहे. म्हणून धन्याचा प्रसाद त्या ठिकाणी ठेवलेला. त्याच्याच बरोबर आपल्या बत्ताशे असतात. बत्ताशे म्हणजे आकाश तत्व भरपूर, कारण आतमध्ये पोकळ असतं. आपल्यामध्ये आकाश तत्व वाढलं पाहिजे. आज आपण एवढं घट्ट खातोय की सगळं आपलं शरीर घट्ट झालेलं आहे. इतकं घट्ट झालंय की पोट सुद्धा पुढे येऊन घट्ट व्हायला लागलेलं आहे. पोटाचा नगारा झालेला आपल्याला दिसतो, सगळं घट्ट झालंय. आणि म्हणून आकाश तत्व देणारी हे बत्तास हे त्याच्याबरोबर खाल्लं जात. हे दोन्ही काय निर्माण करतं? धण्यामध्ये सुद्धा आकाश तत्व आहे, आतमध्ये पोकळ असतं थोडंसं, आणि बत्ताशामध्ये सुद्धा आकाश तत्व आहे. आपल्यामध्ये आकाश तत्व निर्माण झालं तर आपण तिथे काहीतरी नवीन विचार ठेवू शकतो. आणि म्हणून असा विचार ज्यावेळेस आपण ठेवतो, म्हणून धनत्रयोदशी आलेली असते. आणि मग त्या दिवशी आपण धण्याचं पाणी पिणं, धणे खाणं, पुढचे जवळजवळ 15 दिवस आपल्याला हा उपचार करायचा असतो. एक दिवस धणे खाऊन काय होणार नाही. पुढचे 15 दिवस रोज रात्री आपल्याला 1 चमचा धणे भिजत टाकायचे, सकाळी ते पाणी प्यायचं, उरलेले धणे जे आहेत ते भाजीला वापरायचे. हे केलं तर आपल्याला ऑक्टोबर हीटचा जो आहे तो बांधणार नाही. आणि म्हणून ते केल्यानंतर मग पुढे आपला मनुष्य प्राणी तयार होतो. आणि मग ह्या मनुष्य प्राण्याला चांगलं करता आलं पाहिजे. त्याला नरकाचा वास व्हायला नको, नरकामध्ये जायला नको, त्याच्यामधून व्यभिचार व्हायला नको. म्हणून नरक चतुर्दशी त्या दिवशी माणसाचं स्वतःचं पूजन, पूजन करत असताना अभ्यंग महत्वाचा आहे. कारण हे अन्नमय कोश अत्यंत महत्वाचा आहे. हा अन्नमय कोश जपावा म्हणून त्याला महिन्यातून एकदा तरी आपण मसाज करावा. त्याचा प्रघात म्हणून आपण नरक चतुर्दशीला अभ्यंग करत असतो. पण या अभ्यंग स्नानानंतर पुढच्या वर्षालाच अभ्यंग करणार, अशी आपली परंपरा झाली. लहानपणी आपण तांदूळ बाळ होतं त्यावेळेस रोज मसाज करत होती आपली आजी, घासून पुसून चांगले छान करत होती. तेव्हा आपण तुकतुकीत दिसत होतो. आपले गालगुच्चे घेण्याची सगळ्यांना आवड निर्माण होती. कोणाकोणाला पपी घेण्याची आवड निर्माण होती. आज कोणाला म्हणलं माझी पपी घ्या, तर घ्या काय तुमची पपी घे, असे चेहरे आपले झालेले आहेत. कारण अभ्यंगच करत नाही. आणि अभ्यंग न केल्यामुळे मग आपले गुडघे आवाज करायला लागतात, कंबर बोलायला लागते, पाठ दणका द्यायला लागते, आणि मग हे सगळे आपल्याला भोगावे लागतात. आणि म्हणून कमीत कमी महिन्यातून एकदा स्वतः तरी अभ्यंग करता आलं. काही नाही, ते जिरवणं याला अभ्यंग म्हणतात. अगदी रगडायलाच पाहिजे असं काही नाही आहे. आणि म्हणून त्या दिवशी नरक चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला कथा सगळ्यांनाच माहितीये, श्रीकृष्णाने 16,000 त्या राजकन्यांना सोडवलेलं होतं. काय आमचा प्रगतच असा आहे की आपला अन्नमय कोश चांगला व्हावा. आणि अन्नमय कोश चांगला होत असताना भगवान श्रीकृष्णाने सांगितलंय की कोणावर अत्याचार झाले तर त्यांच्यावर दया माया दाखवण्याचा उपचार सुद्धा आपण केला पाहिजे. तेव्हा त्यांनी जो काही केलेलं होतं, आपले श्रीकृष्ण जे आहेत हे अत्यंत आणि जाता जाता त्यांनी खूप काही शिकवून केलेले आहे. लक्ष्मीपूजन येतं, बरोबर की नाही? चतुर्दशी झाल्यानंतर अमावास्या येते. अमावास्याच्या दिवशी सुद्धा आपलं लक्ष काय आहे याचं पूजन करणं म्हणजे लक्ष्मी पूजन आहे. आपण धनाचं पूजन करतो, ही एकमेव लक्ष्मी नाहीये आपली. या लक्ष्मीचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. स्त्री सूक्तामध्ये आपल्याला त्याचं वर्णन अत्यंत चांगल्या प्रकारे दिसतं की किती प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या लक्ष्मी आहेत. आणि या लक्ष्मीमधून आपल्याला त्यांचं ऐश्वर्य प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि म्हणून लक्ष्मीचं वाहन सुद्धा काय दिलेलं आहे? हत्ती दिलेलं आहे, बरोबर की नाही? कारण हत्ती बुद्धिवान प्राणी आहे. जर बुद्धी तुमची चांगली असेल तर तुम्हाला लक्ष्मी प्राप्त होईल. बुद्धी चांगली असेल तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुमचं लक्ष तुम्हाला प्राप्त करून घेता येईल. आणि म्हणून हे लक्ष्मी पूजन त्या दिवशी आपण करत असतो. हे आपल्या लक्ष्याचं पूजन असतं की मला पुढच्या जीवनामध्ये काय करायचंय, पुढच्या वर्षामध्ये काय करायचंय. असं वर्षानुवर्षाचं आपण एक गणित मांडलं की आपली जीवनाची सृष्टी बदलत जाते. आणि एक ना एक दिवस आपल्या डोक्यामध्ये, आपल्या परमात्म्यामध्ये, आपल्या आत्म्यामध्ये आनंदाचा प्रकाश व्हायला लागतो. आणि मग ज्या दिवशी असा प्रकाश व्हायला लागतो त्याची अनुभूती आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी घेतली. आणि त्यांच्या तोंडातून मुखातून महत्वाचे शब्द पाहिले, अजी सोने याचा देनू वर्षे
वर अमृताचा वर पाडवा असं म्हणतो. पाडवा म्हणजे पाडाव. आता मी जे काही लक्ष ठरवलेलं आहे त्याचा पाडाव म्हणजे पुढच्या 6 महिन्याचा आराखडा मी तयार करेन. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण बलिप्रतिपदा किंवा पाडवा असं म्हणतो असतो. आणि या बलिप्रतिपदेच्या निमित्ताने आपल्याला एक अत्यंत महत्वाची कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बलिराजाची कथा. आणि वामन अवतार, वामनाने बळीला त्यावेळेस आपल्या पाताळामध्ये पाठवलं. ही दोन्ही षडयंत्र आज चालू आहे. बाहेरून खूप मोठ्या प्रमाणावर पैसा येतोय, अनेक षडयंत्र करण्यासाठी, धर्मांतर करण्यासाठी असेल किंवा आपली संस्कृती मोडण्यासाठी असेल. त्याचप्रमाणे आज अंतर्गत सुद्धा पैसा खूप मोठा निर्माण केला जातो आहे की जेणेकरून ही संपूर्ण व्यवस्था जी आहे ती आपल्याला कशी कोलमडून टाकता येईल. आणि म्हणून याचा आपल्याला बारकाईने थोडासा विचार केला पाहिजे. आणि मग हे असं करत असताना ज्या वेळेस पुढचा दिवस येतो तो म्हणजे भाऊबीज. 2 मिनिटं संपूर्ण आहे. आणि यानंतर तो दुसरा दिवस येतो तो म्हणजे भाऊबीज. मग हे भाऊबीज आपल्याला काय शिकवतो? समाजामध्ये प्रत्येक जण जो आहे तो भाऊ बहिणीचं नातं कसं जपेल. प्रत्येकामध्ये चराचरामध्ये भाऊ बंधूंचं नातं आपल्याला जोपासता आलं पाहिजे. आणि म्हणून तुकाराम महाराजांचे अनेक अभंग आहेत. मी काही त्याचे पाठ केलेले नाहीये, पण त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळे सोयरे वनचरे असं सगळे त्यांनी म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये की झाडांना सुद्धा त्यांनी आपलं सोयरं म्हटलेलं आहे, प्राण्यांना पक्ष्यांना सुद्धा सोयरं मानलेलं आहे. आणि म्हणूनच आपल्याकडे प्राण्यांना सुद्धा महत्व आहे, पक्ष्यांना सुद्धा महत्व आहे. आणि या पक्ष्यांना प्राण्यांना महत्व देत असताना त्यांना आपण घास ठेवतो हे सुद्धा अत्यंत महत्वाचं असतं. आणि म्हणून आपल्या प्रत्येक देवी देवतेचं वाहन जर आपण पाहिलं तर कुठला तरी प्राणी आहे, कुठला तरी पक्षी आहे. इतकं मोठे शास्त्र त्याच्यामध्ये लपून ठेवलेलं आहे. आणि म्हणून हे भाऊ बहिणीचं नातं जपावं एकमेकांमध्ये, म्हणून ही भाऊबीज येते. त्याच्या जोडीला आपल्या सगळ्यांना माहिती आहे लक्ष्मी मातेने विष्णूंना बाहेर काढून आणलेलं होतं. आणि मग हा चातुर्मास संपेल आता कार्तिक महिन्यामध्ये. आणि मग चातुर्मासाच्या निमित्ताने आज लक्ष्मी मातेने आपले विष्णू जे बलीच्या राजवाड्यामध्ये अडकलेले होते ते द्वारपाल म्हणून त्या ठिकाणी त्यांनी सोडून आणलं. त्याचा पहिला दिवस होता की पहिल्या वेळेस जी ओवाळायला गेली होती तो म्हणजे हा भाऊबीजेचा दिवस. करत असताना त्रिपुरा पौर्णिमा निर्माण होते. कारण भाऊ बहिणीचं नातं निर्माण झालं की प्रत्येकामध्ये काम, क्रोध आणि लोभ हे 3 राक्षस यायला लागतात. आणि भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतातच आहे काम, क्रोध, लोभ हे नरकाचे द्वार आहे. आणि मग हे 3 आहेत, हे 3 आपल्यामध्ये जमायला लागले या तिघांचा नाश तर करायला पाहिजे. आणि म्हणून येते त्रिपुरी पौर्णिमा. त्रिपुरी पौर्णिमेला भगवान शंकरांनी त्रिपुरांचा जो नाश केला त्याच्यामध्ये काम, क्रोध आणि लोभ. काम कुठे निर्माण होतो? आपल्या डोळ्यांमध्ये निर्माण होतो. आपल्या चित्र विचित्र छान छान दिसायला लागले की डोळे लगेच पाणावतात, लगेच डोळे त्यांच्या मागे विरघळ करायला लागतात. आणि म्हणून तिथे काम आहे. क्रोध कुठे निर्माण होतो? आपल्या वाचेमध्ये, आपल्या तोंडामध्ये थोडा कोणाचा धक्का लागला, कोणी वाईट बोललं की लगेच आरेला कार्य सुरुवात होते. क्रोध रूपी राक्षस या ठिकाणी बसलेला आहे. काम, क्रोध आणि लोभ आपल्या कानामध्ये बसलेला आहे. कोणाचं तरी ऐकलं की हिने खूप चांगली साडी घेतली की चांगली, हिला पण साडी चांगली पाहिजे. अहो त्यांनी खूप मोठी गाडी घेतली, आपल्यालाही गाडी पाहिजे. हे सगळं काय आहे? लोभ. हा लोभ आपल्या कानामध्ये ऐकणार त्याच्यावरून तर लोभ तयार होतो. आणि मग या 3 पुरांचा नाश म्हणजे डोळ्यामध्ये काम, क्रोध आणि लोभ याचा जर नाश करायचा असेल तर त्या त्रिपुराला, या तिघांनाही आपल्याला एका रेषेत आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मग भगवान शिवांचा त्रिशूल चालेल. आणि मग त्या हा दीपोत्सव जो सुरू होतो तो लगेच संपत नाही. तो मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस देव दिवाळी आपण ज्याला म्हणतो. म्हणजे पूर्ण कार्तिक पौर्णिमा आणि पूर्ण कार्तिक महिना ही दिवाळीचा सण आहे. आणि म्हणून देव दिवाळीला आपण शेवटचे दिवे लावतो. तिथून नवरात्र, खंडोबाचं नवरात्र सुरू होतं. या ठिकाणी आपली खऱ्या अर्थाने दिवाळी सण. असे कार्तिक महिन्याचे 30 दिवस, हे 5 दिवस आणि मार्गशीर्ष महिन्याचा 1 दिवस, अशी 36 दिवसांची दिवाळी ही केवळ आणि केवळ महाराष्ट्रामध्ये साजरी केली जाते. पण आज आपण त्याला तिथे अकुंचित करून टाकलेला आहे. आणि हे अकुंचन आपल्याला पुन्हा एकदा मोठं करण्याचा प्रयत्न आपल्या साहित्यिकांनी तो करावा असं मी त्यांना विनंती करणार आहे. आणि याच्यामधून हे सगळं विज्ञान नवीन पिढीपर्यंत पोहोचावं म्हणून आपल्याला काही उपक्रम हाती घेतले पाहिजे.